तर नमस्कार मंडळी. खूप दिवस झालं आपल्या डोक्यात होतं की इथला पुण्यातला आपल्याला दीपोत्सव बघायचा आहे आणि त्यासाठी निघावं म्हणलो. मग दगडूशेठच्या मार्गाने PMT काय भेटत नव्हती. नंतर एक PMT भेटली, त्यात बसलो. सोबत माझ्या होता वेदांत आणि मी निघालो होतो थेट दगडूशेठच्या दिशेने. आणि थोड्या वेळात आम्ही तिथे पोहोचलो. तिथे पोहोचून बघतो तर काय रस्ता एवढा सुंदर आणि एकदम मस्त दिव्यांनी लाईटिंगनी सजवलेला होता, तुम्ही बघू शकता. आणि तेवढ्यात असं चालत चालत आबासाहेब बळवंत चौकापासून आम्ही पोहोचलो दगडूशेठ मंदिराच्या बाहेर. तिथे एवढी तुफान गर्दी, अरे बापरे, बघा तुम्ही बघू शकता कसला मस्त दिसतोय. तर मग इथं बघून आपण विचार केला की चला दर्शनाला जावं, महाराजांचं दर्शन घेऊन तसंच निघावं. तर बघतो तर काय, अरे बापरे, अशी लांबच्या लांब 1 ते 1.5 किलोमीटर 2 किलोमीटर म्हणता येईल एवढी मोठी लाईन. आणि जाऊन बघून आलो शेवटपर्यंत. या गल्लीतून त्या गल्लीत, त्या गल्लीतून या गल्लीत अशी लाईन फिरत होती. शेवटी वेदांत आणि यश पकाले म्हणले अरे आपण इथे रिटर्न जाऊ, खूप वेळ लागेल म्हणले. त्यामुळे आम्ही तिथून रिटर्न गेलो आणि मंदिराच्या समोर जाऊन मुखदर्शन घेऊन आपण पुढच्या मंदिरात गेलो असा विचार केला. आणि त्यानंतर पोहोचलो आपण जंगली महाराज मंदिर. एकदम सुंदर असं दिव्यांनी सजवलेलं, एकदम भव्य दिव्य असं मंदिर. खूप छान असं वाटत होतं त्या मंदिरात, प्रत्येक ठिकाणी दिवे. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की त्याच्या साईडला जे पाताळेश्वर मंदिर आहे, ज्याला आपण पाताळेश्वर लेणीसुद्धा म्हणू शकतो, तिथे सुद्धा एकदम सुंदर असं सजवले होते दिव्यांनी. सगळीकडे दिव्यांनी भरून गेला होता परिसर. आणि नंतर असा विचार केला की चला मंदिरमध्ये जाऊया, दर्शन घेऊ. आणि दर्शन घेऊन जायला तुम्ही बघू शकता एकदम तुफान अशी गर्दी तिथेही झाली होती. तिथून आपले वॉचमन काका सगळ्यांना बाहेर काढत होते, कारण 10चा टाईम होता मॅक्स. लोक तरी पण येत जात राहतच होते, त्याच्यामुळे त्यांचं काम होतं सगळ्यांना बाहेर काढायचं. पण एकदम भव्य असं मंदिर, एकदम भव्य अशा लेणी, अशा एकदम सुंदर असा अनुभव या ठिकाणी आलेला होता. जाता जाता वेदांत म्हणला खूप भूक लागली, चला काय तर खाऊ. मग जाता जाता फोडणीचा भात खाल्ला मस्तपैकी. आणि त्यानंतर फोडणीचा भात खाऊन वेदांत म्हणला अरे मसाला दूध आहे, मसाला दूध पण पिऊन जाऊ. मसाला दूध पिऊन झाल्यानंतर आम्ही असंच मग मॅप लावून शेवटी आपल्या बस स्टॉपच्या दिशेने निघालो. खाऊ गल्लीतून, बारक्या बारक्या गल्लीतून आम्हाला रस्ता. तर मित्रांनो, आपलं सगळं दर्शन करून झालेलं आहे आणि सध्या आपण आता आलेलं आहे मनपाला. तिकडे जाऊन सगळीकडे झालेलं आहे आणि आता मनपावरून आपण जाणार आहे. तर नीट घरी ना खायचं प्यायचं काही नीट घरी खाणं पण झाली की आता अजून काय प्यायचं असलं तर बघू, नाही तर नीट घरी. उद्यापासून सबमिशन, प्रोजेक्ट, एक्झिबिशन काय काय तेवढं झाल्यानंतर मग तेव्हा भेटू. चला.